हा सामना 4 शतकाचा असेल याची कृपया नोंद घ्यायची आहे. दोन्ही पंच आपल्या मैदानामध्ये एंटर झालेले आहेत. एक केविन रॉड्रिक्स तर दुसरे आहेत नाही, रॉली आहेत. रॉली दोन पंच आपल्या समोर आहेत. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पोहोचलेली आहे. निलेश स्ट्राईकवर कोण आहेत? अनिल आणि उदय. अच्छा, स्ट्राईकवर अनिल, नॉन स्ट्राईकवर उदय, दोन सलामीचे बॅटर आलेले आहेत. बघा आपण जो उदय बघतोय हा खेळाडू 60+ या जी मंडळ आहे त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं 60+ ऑलरेडी झालेलं आहे, पण ते खेळण्यासाठी आलेले आहेत. चांगले खेळाडू आपल्या आज या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतील. अगोदर जेम्सी डिसूजा देखील आले होते, त्यांचं 72 वर्ष आहे. ते देखील भरपूर सामने खेळले होते. गोरायच्या पहिला चेंडू ऑन साईडला वळवला जातोय शतरक्षकाच्या थोडे मध्ये, पण तिथं उंचपुरा जितू आहे. एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी देखील बघा थोडा देखील प्रयत्न केला जात नाही दुसऱ्याचा, कारण जितू यांचा थ्रो एकदम परफेक्ट आहे. जितू सिक्सर असं म्हटलं जातं त्यांना मालवणीला, असा हा खेळाडू आहे. यस, उदय नाईक जे आपल्या समोर आहेत ते खेळतायत. त्याने आताच जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये सेकंड प्राइज पटकावलं होतं. ऑफ साईडला फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षक जितेश यांच्या मार्फत चेंडू येतोय तो गोलंदाज विनोद कोळी याच्या हातात. 2 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू आतापर्यंत 1 धाव निघालेली आहे. गोलंदाज जितू कोहली चांगला फटका ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला होता. कार्पेटच्या सायने चेंडू येतोय कॉर्नरच्या दिशेने, जिथं जितू उभा आहे त्याच्याजवळ 1 या धावसंख्येसाठी, आणि या 1 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 2 या धावसंख्येवर. 4 षटकाचा सामना आणि 4 षटकामध्ये मालवणी ए संघाची बॅटिंग जर तुम्ही बघितली तर आज जितू सिक्सर देखील आलेला आहे. याचा अर्थ की मजबूत अशी बॅटिंग आहे त्याच्यामध्ये. आमच्यासमोर फ्लेन पाटील आहे, त्याच्यानंतर चंद्रकाणी याला बघतोय, एक चांगला फलंदाज. रिव्हर्स स्वीप कनेक्ट तर झालेलं आहे, पण शतरक्षकाच्या हातात जातोय. फक्त एक सिंगल मिळेली आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 3 या धावसंख्येवर. 3 धावा बिनगडी बाद. पहिलं शतक आहे. 4 षटकाचा हा सामना आहे. याच्यानंतर याच्यामध्ये जो जिंकेल तोच खेळणार आहे तो मालवणी बी संघाबरोबर. मालवणी बी संघाने लगेच त्वरित तयार राहायचं आहे हा सामना संपल्यानंतर. पुढचा चेंडू मोठा फटका, पण शतरक्षक त्या चेंडूच्या खाली आहे. जितू आणि तो जल पकडलेला आहे, आणि उदय नाईक ज्याचं वय 60च्या वर आहे तो फलंदाज इथं बाद. काढण्यासाठी एक चांगला खेळाडू बघा, साठी पालटलेली आहे, पण क्रिकेट त्याच्यापासून अजूनपर्यंत दूर झालेलं नाहीये. याचा अर्थ क्रिकेटवर खूप प्रेम आहे, आणि 60+ ते अध्यक्ष देखील आहेत. एक चांगलं असं क्रिकेट त्याच्या संपूर्ण बॉडीमध्ये, त्याच्याचमुळे तर आज ते फिट आहेत. बघा 60 असे वाटत देखील नाहीये. त्याचा पर्सनली जर त्यांनी त्यांचा जो जी बॉडी मेंटेन ठेवलेली आहे त्याच्यावरच वाटते की चांगले क्रिकेटपट्टू होते ते. देवेंद्र डावखुरा फलंदाज, विनोद गोलंदाजीसाठी तयार. फुलटॉस चेंडू, फक्त दिशा दाखवली जाते. तिथं प्रशांत खूप लांब आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील आता पूर्ण थ्रो दिला जातोय, मात्र तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावेच्या साहाय्याने पहिल्या शतकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचली ती 5. आणि या 5 धावेमध्ये जर बघायला गेलं तर चांगली अशी फलंदाजी आपण बघतोय की आता मात्र देवेंद्र यांच्या फलंदाजीमधून झालेली आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा काढल्या. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. रॉय याला एक संधी भेटलेली. ब्रायन आता बसल्यात, त्यांना एक संधी भेटलेली एक गाणं वाजवण्याची. दुसरं शतक प्रभाकर भंडारी
ज्या गोलंदाजाने खरोखरच चांगली प्रतिमा छाप पाडलेली आहे. याच ग्राउंडवर मला वाटतं चांगली मेडन 2 विकेट्स. येस, या स्पर्धेतील या सीझनमधील मेडन टाकण्याचा मान इथं प्रभाकर याला भेटलेला आहे आणि त्या मेडनमध्ये 2 विकेट्स देखील त्याने घेतले होते. पहिला चेंडू बघा, चेंडूचा जो टप्पा आहे तो अचूक जागेवर पडला जातोय, त्याच्यामुळे फलंदाजाला थोडा त्रास होतोय मारण्याचा. चेंडू जातोय डॉट. मालवणी ए संघामधून जर बघायला गेलं तर काय जबरदस्त फलंदाजी आहे. आमच्या समोर आमचे मित्र गणेश लिंबोडे देखील आपल्याला दिसतात. पुढचा चेंडू मोठा फटका, पण पुन्हा एकदा जितू यांच्या जवळ जातोय आणि झेल त्याच्या जवळ गेला म्हणजे असं म्हणा की सेफ हँड मध्ये जातोय. जितू याचा हा दुसरा झेल आहे. निलेश संघाचा संघनायक कॅप्टन येतोय फलंदाजीसाठी. एक थोडं प्रेशर आहे कारण 5 या धावसंघ 2 फलंदाज आतापर्यंत त्याचे बाद झालेले आहेत. राईटच्या मोर द विकेट मारा. प्रभाकर यांनी आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, एकही धाव न देता एक फलंदाज बाद केलेला आहे. एक जबरदस्त गोलंदाज. ज्या गोलंदाजाने 80-90चा काळ खूप गाजवला होता, जेव्हा तो शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब मालवणी या संघामधून खेळत असत. पहिला चेंडू बिग हिट आणि बघूया झेल उडालेला, पण शतरक्षक थोडा खूप लांब आहे. फ्लिन थोडे लांब होते त्याच्यामुळे. हो, आता दुसरी धाव आणि दुसरी धाव देखील आणि तिसऱ्या धावेसाठी देवेंद्र तयार आहेत, पण निलेश तयार नव्हते. निलेश याचा जर विकेट गेला असता तर थोडा धोका असता, कारण निलेश एक चांगले फलंदाज आहेत. आणि बघा असंच एक आपण बघितलं की अगोदरचा जो सामना वजिरा हे संघ खेळत होते तेव्हा देखील ललित भंडारी बाद झाला धावबाद, आणि त्याच्यानंतर त्यांचा थोडा पडछड चालू झाला, जास्त धावा करू दिल्या नव्हत्या. चांगला फलंदाज जो असते तो फलंदाजी नेहमी करत असतो चांगली. पुन्हा एकदा मारणाला फटका, मात्र आता जीवदान मिळणार नाहीये. फलंदाज बाद होतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा झेल, मात्र नाही, तिथं फ्लिन थोडे मागे होते. जंप मारली होती, डाईव्ह मारली होती, पण चेंडू थोडा पुढे होता. हाताला लागून थोडा पुढे येतोय. एक धाव पूर्ण केली जाते. बघा हे ग्राउंड आहे, या ग्राउंडवर जी वालूची थोडे मला वाटतं काही वालूची थोडी जागा आहे, जिथं जिथं बघाल तिथं थोडं डॅम्सनेस झालेलं आहे, पण मात्र ग्राउंड जबरदस्त एकदम 360चं ग्राउंड एक क्लिअर केलेलं आहे मॅग्निफिशन कुलवेम बॉयज या संघाने. मात्र कुठेही तुम्हाला एखाद वेळेस या साईडला जर पडला तर थोडी दुखापत होईल, कारण तिथं थोडे खडे आहेत. या साईडला पडला तर जास्त दुखापत होणार नाहीये. पण मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही जंप मारा म्हणून, पण प्रयत्न करा, 100% द्या. धाव संख्या झाली ती 8, 3 फलंदाज बाद. देवेंद्र, पुढचा चेंडू डावखुरा फलंदाज, चेंडू मारला होता पण तो काडफेटच्या साहाय्याने सचिन जो एक चांगला शतरक्षक आहे त्याच्याजवळ जातो एक सिंगलसाठी, आणि या सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली ती 9 या धावसंख्येवर. उदय नाईक साहेब जे आहेत त्यांचं आम्हाला आताच माहिती आलेली आहे की ते मला वाटतं पैसर जिमखान्याच्यावर खेळत होते तेव्हा त्यांनी 1 शतक टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये 4 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केलं होतं, आणि नर्मदा अर्जुन संघामधून ते खेळत असत.
पण त्यांनी गोलंदाजाची खूप प्रॅक्टिस केली. गोलंदाजीमध्ये थोडी चांगली गोलंदाजी करून आता तो चांगला एक गोलंदाज म्हणून आपण त्याला बघतोय. मालवणी ए संघाचा नंबर 3चं शतक टाकण्यासाठी जितेश कोळी आपल्या मंडळाचे सचिव, ज्याच्या लिस्टमध्ये सचिवांचं नाव आहे ते आलेले आहेत. पहिला चेंडू राईट हार्म ओव्हर द विकेट मारा आणि पहिला चेंडू बॅटच्या एजला लागून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे. लेग स्लिपला असलेला खेळाडू चंद्रकांत यांच्या हातात. दोन्ही फलंदाज एक धावेसाठी आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत आणि या एक संख्येने धावसंख्या पोहोचली ती डबल फिगर्समध्ये. धावसंख्या झाली ती 10. 3 बाद 10 धावा. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. नंबर 3चं शतक आणि तिसरं शतक टाकण्यासाठी जितेश कोळी या गोलंदाजाला इथं आमंत्रित केलेलं आहे. संघाचा व्हाईस कॅप्टन देखील आहे आणि आपल्या मंडळाचे सचिव देखील आहेत. म्हणजे भरपूर अशा जिम्मेदार आहेत त्याच्यावर. हो, चांगला चेंडू इथं मारल्याला बरोबर टॅप केला जातो. चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावतायत आणि दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. चांगला बॅकअप तिथं बघायला मिळतोय. या 2 धावेच्या साइडे धावसंख्या पोहोचली ती 12 या धावसंख्येवर. बघा, देवेंद्र यांनी दुसऱ्या धावेसाठी चांगली साथ दिली कल्पेश आणि 2 धाव पूर्ण केल्या. कल्पेश वैयक्तिक खेळतोय 3 या धावसंख्येवर, तर देवेंद्र वैयक्तिक खेळतोय 4 या धावसंख्येवर. जितेश याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार होतो फलंदाज कल्पेश. उंचपुरा कल्पेश, ज्याच्याकडून एक अपेक्षा केली जाते वजिरा बिया संघाला मोठे फटके मारण्याची. पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र शतरक्षक तिथं येतोय कारण जास्त दूर गेलेला नाहीये. चेंडू स्वतः यष्टीरक्षक, ज्याला सेफ आणणं असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, तो झेल पकडतोय आणि 12 या धावसंख्येवर 4 फलंदाज. तर काहीतरी भागीदारी एकाने केली तर साझीदारी असं म्हटलं जातं आणि दुसऱ्याने केली तर भागीदारी असं म्हटलं जातं. तर पुढचा चेंडू क्रिकेटचा एक असा फटका ज्याला सेफ फटका असं म्हटलं जातं. एक सिंगलसाठी जाते. स्वीपर कव्हरमध्ये शतरक्षण केलं जाईल. 1 या धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 13 या धावसंख्येवर. 13 धावा, 4 फलंदाज बाद. 35चा खेळाडू मध्ये एंटर झालेला आहे आणि त्याला एक सुवर्ण संधी आहे कारण त्याची धावसंख्या खूप कमी आहे आणि त्याच्या बॅटमधून जर चांगले फटके आले तर एखाद वेळेस या 4 शतकामध्ये 35-40 धावेचं टार्गेट हे देखील एक जास्त असं म्हणा की चेसेबल नाही आहे. कारण आताचा जो आपण बघतोय की दुपारचा सत्र संपत चाललेला आहे. 3 वाजून 10 मिनिटं होत चाललेले आहेत. एखाद वेळेस 4 वाजल्यानंतर इथं थोडा दव देखील तुम्हाला बघायला, समोरचा जर एरिया बघितला दव पडत चाललेला आहे. आउटफील्ड थोडी लो होईल. मैदानाला मात्र पिचला काही फरक पडणार नाही, ती कॉन्क्रीटची पिच आहे. पुढचा चेंडू आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू नोमॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होईल कारण शतरक्षक खूप लांब आहेत. ऑन साईडला खूप लांब शतरक्षक ठेवले गेलेत कारण एकही सर्कलमध्ये शतरक्षक नाही आहे. 2 धावा मिळत आहेत. त्या 2 धावे आणि धावसंख्या पोचलेली ती 15 या धावसंख्येवर. 4 बाद 15. तिसरं शतक मर्यादित 4 शतकामधील चालू आहे. 4 शतकाचा हा सामना आपण ठेवलेला आहे कारण येणारा काळ जो आहे तो काही सामने बाकी आहेत. कालचा दिवस आपण बघितला तर मनोरी मास्टर्सच्या संघाने त्या फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. तो देखील संघ येताना दिसेल. फुलटॉस चेंडू आता मात्र तिथं शतरक्षक जितू पुन्हा एकदा येतोय. या सामन्यातील हा तिसरा झेल आहे जितू यांचा. म्हणजे जितू बघा आल्यापासून काही ना काही
किती 15 आणि त्या 15 धावसंख्येमध्ये 5 फलंदाज गमावे लागलेले आहेत. गणेश सालुंके हा गोलंदाज शेवटचं शतक टाकण्यासाठी आलेले आहेत. चला, शेवटचं शतक. वाऱ्याचा वेग आज थोडा वाढलेला आहे, कारण की बघा इकडली जी वालू आहे ती ग्राउंड पर्यंत पोचते. पुढचा चेंडू फक्त सेफ ड्राईव्ह असं म्हटलं जातोय. प्रभाकर अगोदर त्या साईडला बघत होते, नंतर बघितलं माझ्या जवळ बॉल येतोय. एक सिंगलच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 16 या धावसंख्येवर. मालवणी संघ एवढी चांगली गोलंदाजी करतोय की गोराय बी संघाला देखील त्यांनी 24 धावेपर्यंत पोहोचवलं होतं. या सामन्यामध्ये देखील वजिरा बी संघाला देखील तसंच काही चित्र बघायला मिळेल. गोराय माऊली स्पोर्ट्सचे मालक मान्य श्री क्रिस्टन मनाजी, त्याच्याबरोबर आमचे मित्र हे देखील आलेले आहेत. रॅन्सली देखील आहेत त्यांच्याबरोबर, आणि प्रिन्स आणि त्यांचे मित्र देखील आहेत. भरपूर असे मैत्रीण आपण बघतोय की आपल्या या एक 2 चेंडू चाकेल आतापर्यंत या शतकामध्ये झाले. धावसंख्या झाली 17. गणेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा बघा स्वतः गोलंदाज पोहोचतोय तिथं. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 18 या धावसंख्येवर. 3 चेंडूमध्ये आपण बघतोय की 3 चेंडूमध्ये 2 मोठ्या फटक्याची गरज आहे, आणि ते कम करण्यासाठी मयूर भंडारे आणि प्रवीण या 2 फलंदाजांना 2 मोठे फटके मारावेच लागतील, कारण तुमच्याजवळ बॅलन्स खूप कमी आहे आणि तुम्ही तो बॅलन्स वाढवावा लागेल. कारण जेव्हा बॅलन्स वाढवाल तेव्हाच तुम्हाला त्याचा इंटरेस्ट मिळेल. येस, मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. आता मात्र जी धाव नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि इथं फलंदाज बाद होतोय. आणि नॉन स्ट्राईकवर राहुल. फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटक्याची गरज नाही. आता देखील प्रवीण फक्त ठीक आहे, धावेसाठी धावतायत. दुसऱ्या धावेसाठी बघूया, आणि दुसरी हा हा ना करता पुन्हा एकदा धावबाद होतोय. फलंदाज राहुल देखील धावबाद झालेला आहे. लक्ष्मण याला खूप लेट पाठवलेलं आहे. या फलंदाजाने ॲक्च्युली चांगली फलंदाजी केली असते, लवकर पाठवलं असतं तर. पण एक बघा काही काळ असतो, काही फलंदाजांना नवीन जे खेळाडू आहेत त्यांना देखील संधी दिली गेलेली आहे. धावसंख्या 19 झालेली आहे. लास्ट बॉल, आणि या लास्ट बॉलवर प्रवीणजी, मला वाटते शैली जी प्रवीणची जी शैली आहे ती फक्त सिंगल आणि डबलची आहे. मोठे फटके मारण्याची गरज आहे, कारण त्या डिफेंड ज्याची जी शैली आपण बघतोय ती फक्त डिफेंड फटके मारण्याची शैली आहे. एक बिग हिट करण्याचा प्रयत्न करेल प्रवीण शेवटच्या चेंडूवर. गणेश, ओ येस, पुन्हा एकदा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या मागे. एक धाव पूर्ण. दुसरी धावेला धावतायत की नाही बघायचंय. आणि दुसरी धावेला बघा 3. आता हायट्रिक झालेली आहे रनआउटची. 3 फलंदाज बॅक टू बॅक 3 चेंडूवर रनआउट झाले, मात्र एक धाव मिळेल. एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 20 या धावसंख्येवर, आणि 21 धावेचं टार्गेट इथं समोर सेट करून ठेवलेलं आहे वजिरा बी मास्टर्स या संघाने. गावदेवी स्पोर्ट क्लब मालवणी ए या संघाला. चला, थोड्या वेळात आपल्याला ब्रायन यांचा डीजेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यानंतर काही क्षणानंतर आपण पुन्हा लाईव्ह कॉमेंट्रीकडे येणार आहोत.
चला मालवणी हे संघ आपले सलामीचे फलंदाज पाठवा. तसंच वजिरा बी आपले शतरक्षण लावून घ्या. अजून भरपूर सामने बाकी आहेत. त्याच्यानंतर एक सामना, त्याच्यानंतर सेमीफायनल आणि त्याच्यानंतर फायनल, म्हणजे टोटल 3.5 सामने बाकी आहेत. विनोद कोहली आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. त्याच्याबरोबर तिसरा फलंदाज देखील. बस जास्त टार्गेट तुमच्यासाठी नाही आहे. फक्त 21 धावेचं टार्गेट तुमच्या समोर सेट करून ठेवलेलं आहे. अल्लाद एक समोर बॉल आहे, तो पण घेऊन ये. सलामीचे फलंदाज पुन्हा एकदा आपण बघतोय की चंद्रकांत आणि विनोद सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. प्री क्वार्टर फायनल, त्याच्यानंतर क्वार्टर फायनल, त्याच्यानंतर सेमीफायनलचा सामना, त्याच्यानंतर फायनलचा सामना आहे. म्हणजे असं बघायला गेलं घडेलावर 3:20 झालेले आहेत. ते नवीन आहेत. एकवीस धावेचं टार्गेट आणि 21 धावेचं टार्गेट चेस करण्यासाठी 2 सलामीवीर आलेले आहेत. स्ट्राईकवर चंद्रकांत, नॉन स्ट्राईकवर विनोद. ही सलामीची जोडी मैदानामध्ये. निलेश आता जरा तुम्ही लवकर करून घ्या. तिसरा बॅट्समन प्लीज विनोद, तुमचा तिसरा फलंदाज देखील बोलवा तुमच्या डगाड म्हणून. सामन्याचे पंच आपण बघतोय. एका बाजूला केव्हिन रॉड्रिक्स स्ट्राईक पंच आहेत आणि फाईन लेगच्या दिशेने आपण रॉली ऐतोले याला बघतोय. गोराय ए संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. ते 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि त्या आजच्या दिवसामध्ये खूप त्यांची चांगली कामगिरी बघायला मिळते. कॅश्यू आहे का तिथं? कॅश्यू असेल तर प्लीज जरा, आतिश तुम्हाला फोन करत होता अगोदर, तर आतिशला फोन करून घ्या. लाल्या सांगितलं होतं का? आणि 2 शतकं टाकून 4 फलंदाजांना बाद केलं होतं. तोच उदय नाईक आता गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. त्या गोलंदाजांनी नर्मदा अर्जुन, जेव्हा तो यंग त्याच्या वयाचा काही 20-25 वर्षामध्ये होता, तेव्हा नर्मदा अर्जुन राजू पंडित यांच्याबरोबर भरपूर अशी चांगली कामगिरी केली होती. राजू पंडित म्हणा, ललित पंडित म्हणा, सुशील पंडित म्हणा, असे काही किती त्यांच्या बरोबर खेळाडू होते, ते खेळत होते. उदय पंडित राईट आर्म द विकेट मारा. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार आणि पहिला चेंडू फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला दयामाया नाही. हे चेंडू जातो स्वीपर कव्हरमध्ये. शतरक्षण प्रवीण करीपर्यंत दोन्ही फलंदाज एका धाव संटी त्यांनी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बघा फलंदाज, दोन्ही फलंदाज चांगले फलंदाज आहेत. म्हटलं तर एकाचं वय 45, दोन्ही फलंदाजाचं वय 45 आहे. कारण दोन्ही जे फलंदाज असतात ते 45च्या वरतीच ओपनर बॅट्समन हवे आहेत. दोघांचं वय 50च्या जवळजवळ पोचलेलं आहे, पण धाव गतीमध्ये दोघंही कमी पडत नाहीये. उदय नाईक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. त्याच दिशेने फटका. पुन्हा प्रवीण शतरक्षण करील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. बघा उदय नाईक ज्यांचं वय 60च्या वर आहे, पण त्याच्याकडून गोलंदाजी अप्रतिम. त्यांचा जो थ्रो जो फेकला होता तो देखील गॅदर करण्यामध्ये एकदम बरोबर परिपक्व असे राहिले होते. म्हणजे बघा क्रिकेटमध्ये वय समजत नाहीये. म्हटलं ना, मी सांगतो की क्रिकेटमध्ये हे वय समजत नाहीये. 69-70 वर्षाचे आपले डॉक्टर जयवंतजी साहेब होते, जयवंत केणी साहेब, ते देखील खेळायचे. डॉक्टर जयवंत केणी आपल्या मंडळामधून खेळायचे मालवण मास्टर संघाच्या वतीनं. मात्र 1 धाव पुन्हा एकदा काढलेली आहे. या 1 धावेच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 4 या धावसंख्येवर. 4 धावसंख्या झालेली आहे. 4 धावेमध्ये 3 धावसंख्येवर चंद्रकांत भंडारी आणि विनोद कोहली वैयक्तिक 1 वर खेळतोय. अगोदरच्या सामन्यामध्ये जर बघितलं तर चांगली फलंदाजी केली होती चंद्रकांत यांनी आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या खेळाडूला दिला होता. आणि ती टी शर्ट्स देखील बघा आपल्याला गणेश लिमुडे यांच्याकडून ते स्पॉन्सर झालेले आहेत.
फुलटॉस चेंडूला मोठे फटके मारत नाही, त्याला माहिती आहे की टार्गेट खूप कमी आहे, सिंगल डबल्सने ते टार्गेट आपण सहज पूर्ण करू, त्याच्यामुळे जास्ती मोठे फटके मारण्याची गरज नाही आहे. पुन्हा एकदा सिंगल, या सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या नंबर पहिलं शतक, एक नंबरचं शतक, 5 धावसंख्या झालेली आहे. उदय नाईक यांचा पुढचा चेंडू. हो, आता मात्र चांगली कमबॅक गोलंदाजी, चेंडू टाकला होता, यष्टीरक्षकाने आउट देखील बाद करण्याचा प्रयत्न केला होता. पण बघा, बाद करण्याची गरज नाही आहे आपल्याला, फक्त आपले डॉट्स कसे जातील त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. कारण फलंदाजी जर त्यांची बघितली मालवणी ए संघाची, तर मला वाटतं 11 खेळाडू आज तुम्ही खेळताना बदले 11 खेळाडूपर्यंत त्याची फलंदाजी खोलवर आहे. धाव संख्या 5, पहिल्या शतकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या 5 वर जाऊन पोहोचलेली आहे. उदय नाईक राईट हॅम मोर द विकेट मारा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, आता मात्र गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे, तिथं शतरक्षक नसल्या कारणाने चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 या धावसंख्येसाठी चौकार येतोय. ब्राईन याने एक गाणं वाजवण्याची संधी देवेंद्र, यस डावखुरा देवेंद्र दुसरं शतक टाकण्यासाठी येतोय. 18 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. पहिला चेंडू थोडा स्टेप आउट करून डान्सिंग डाऊन द ट्रॅक मारण्याचा प्रयत्न, चेंडू होता लॉंग ऑफच्या दिशेने, शूजने अडवण्याचा प्रयत्न, अडला गेलेला आहे, पण 2 धावा मात्र सहज पूर्ण केल्या जातील. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 11 या धाव संख्येवर. धाव संख्या 11. चंद्रकांत वैयक्तिक खेळतोय 6 या धाव संख्येवर. विनोद वैयक्तिक 5 वर नॉन स्ट्राईक वर उभा आहे. दोघांनी जास्त चेंडू यूज केलेले नाही आहेत. आता 17 मध्ये 10 ची गरज आहे. शतरक्षण थोडं बघा, एक मिड ऑन आणि मिड ऑफ, हे 2 शतरक्षक गोलंदाजाला काहीतरी सांगण्यासाठी जवळ, असं म्हणा की त्यांच्या जवळ आहेत. पुढचा चेंडू आणि ऑफ साईडची जी साईड असते चंद्रकांत यांची, ती एकदम एवढी हेवी आहे की तो त्यांनी काही वेळा षटकार देखील मारलेले आहेत. 2021चा टॉप स्कोरर होता तो आपल्या मंडळाचा. त्याच्यानंतर काही सामने तो खेळला नव्हता, त्याच्यामुळे खाली आला. चौकाराचा इशारा येतोय पंचांकडून. या चौकाराच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 15 या धाव संख्येवर. आता फक्त 6 धावांची गरज आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. देवेंद्र पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, बघितलं तर तिथं फाईन लेगच्या बाउंड्रीवर एकही शतरक्षक दिसत नाहीये, तिथं पाठवण्याचा प्रयत्न केला होता. बॉल आणि बॅटमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. यष्टीरक्षकामार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. 15 मध्ये 6 ची गरज आहे. मला वाटतं ह्या चेंडूवर सामना संपवण्याचं काम करण्याचं मला वाटतं धैर्य वापरलेलं आहे, पण नाही. पुन्हा एकदा चांगला चेंडू, काय जबरदस्त गोलंदाजी इथं देवेंद्र याच्याकडून बघायला मिळते. एक चौकार गेल्यानंतर या 2 चेंडूवर चांगली कमबॅक गोलंदाजी बघायला मिळते ती गोलंदाज देवेंद्र यांच्याकडून. देवेंद्र वैती आपल्या शतकातली पुढचा चेंडू. हो, इथं पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा, रनआउट करण्याची संधी होती, पण थोडा थ्रो बघा खूप लांब येतोय, त्याच्यामुळे एक धाव पूर्ण केली जाईल. या एक धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 16. 15 धावांची गरज आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सॉरी, 5 धावाची गरज. 5 13-5. पुन्हा एकदा गोलंदाजी करत होता. 2 स्टेप पुढे आला विनोद, आणि त्यांनी फक्त पॉईंटच्या दिशेने
फटका मारून एक सिंगल पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झाली ती 17. आता फक्त 4, एक चौकाराची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गावदेवी स्पोर्ट्स क्लब शिंपोली या संघाचा एक राजन पाटील म्हणून खेळाडू आहे. त्यांनी सिंगल विकेट आयोजित केलेली आहे आणि ती जर कोणाला खेळायची असेल 40+ ती सिंगल विकेट आहे. 40+. ती जर कोणाला खेळायची असेल तर अल्लाजवळ ती नावं द्या. अल्लाद त्या नावं घेण्यासाठी तयार आहे. त्याच्याजवळ डायरी देखील दिलेली आहे. 40+ आहे. 40+. पुढचा चेंडू आणि चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी आणि सामना संपलेला आहे. आता बघा दोन्ही फलंदाज